समलैंगिक संबंध ते ब्लॅकमेल, सीएची आत्महत्या, नेमकं कारण काय? मुंबईमधील सत्य घटना. कर ले दुनिया मुठ्ठी में, अशीच मोबाईलची जाहिरात होत होती. दुनिया खरंच मुठीत आली असती तर या मुठीत आजची तरुणाई दबली जात आहे हे मात्र वास्तव आहे. मोबाईलचा विस्तार वाढत चाललेला आहे. बटनाच्या मोबाईलपासून सध्याच्या स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास थक्क करण्यासारखा आहे. जग जवळ येत आहे, चांगल्या अर्थाने ते येत आहेच, पण त्याच्या समांतर अनेक वाईट घटनाही घडत आहेत. सोशल मीडिया यासाठी जबाबदार आहे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यामध्ये सध्याची तरुणाई व्यस्त आहे. मोबाईलमुळे ते जास्त सोपं झालं असलं तरी सुरळीत चाललेलं जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. याचं उदाहरण म्हणजे पुढील घटना वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळचे 11 वाजले होते. राज आज ऑफिसवर गेलेला नव्हता. सकाळपासून तो आपल्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत होता. राजला चहा देऊ म्हणून आईने त्याच्यासाठी चहा बनवला आणि चहाचा कप घेऊन ती त्याच्या खोलीत गेली. नेहमीप्रमाणेच राज लॅपटॉपमध्ये आपले डोके खुपसून बसलेला होता. त्याला आई आपल्या खोलीमध्ये आली आहे याची जाणीव झाली नाही. तो आपल्याच कामामध्ये मग्न होता. आई त्याच्याजवळ गेली. तिने कप टेबलावर ठेवला आणि म्हणाली, राज चहा घे. तरी त्याचे लक्ष नव्हते. आई आता त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली, राज चहा गार होईल, घेऊन टाक. आणि कसला विचार करत आहेस तू? त्यावेळी राजने त्याच्याकडे चमकून पाहिले. त्याच्या डोळ्यामध्ये आईला चिंतेची लकीर दिसली. तिने राजला विचारले, काय रे, कसला विचार करतोयस? काही प्रॉब्लेम आहे का रे? तेव्हा राज म्हणाला, नाही गाई, नेहमीच कामाचं टेन्शन. कामाचं इतकं टेन्शन घेऊ नकोस रे, असे आई म्हणाली. यावर हा असे राज उद्गारला. थोडा वेळ आई तिथेच थांबली. तेव्हा राजचा फोन खणखणला. तिचे लक्ष फोनकडे गेले. तो कॉल सबा कुरेशी हिचा असल्याचे दिसताच आईला काहीतरी आठवले. ती राजला म्हणाली, अरे काल रात्री या मुलीचा फोन मला आलेला होता. ती आज आपल्या घरी येणार आहे असे काहीतरी म्हणत होते. तिच्या आवाजाचा टोन काहीसा रागीट वाटत होता रे. काय काम आहे तिचे तुझ्याकडे? आईचे ते बोलणे ऐकून राजच्या कपाळावर आठ्या चढल्या. तुला कसा काय फोन आला तिचा? अरे मला काय माहीत, तू माझा तिला नंबर दिला असेल. यावर राज अस्वस्थ झाला. त्याने दोन्ही हाताने आपल्या डोक्यावरचे केस मागे सारले. त्याची ती वृत्ती थोडी अस्वस्थपणा जाणवू देणारी होती. डोळ्यामध्ये भीतीची भावनाही होती. आपला मुलगा इतका हुशार, सीए पदवीधर, चांगल्या कंपनी, भल्या मोठ्या पगारावर नोकरी, इतकं असून देखील हल्ली राज काहीसा उदासा वाटत होता. कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल असे विचारले असता कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही असे त्याच्याकडून उत्तर. तरीही घरात वावरताना त्याचा अस्वस्थपणा आपल्याला जाणवतो असे राजची आई मनाशी म्हणाली. मुंबईच्या एका पॉश वस्तीमध्ये म्हणजे सांताक्रूज ईस्टमधील यशवंत नगर या ठिकाणी राज लीला नावाचा 32 वर्षाचा तरुण राहतो. तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो अविवाहित असून एका आलिशान फ्लॅटमध्ये तो आणि त्याची आई हे दोघेच राहतात. त्याला एक बहीण सुद्धा आहे. ती विवाहित असून मुंबईतच दुसऱ्या ठिकाणी राहते. अधूनमधून ती आपल्या आईला भेटायला येते. राज हा लहानपणापासूनच हुशार मुलगा. लहानपणापासूनच त्याला अभ्यासामध्ये त्याची प्रगती होत होती. त्याच्या जोरावरच तो सीएची परीक्षा पास झाला आणि एका कंपनीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट या पदावर रुजू झाला. भल्या मोठ्या पगाराची नोकरी असल्याने त्याचे वागणे बोलणे सारे काही अप टू डेट. घरात कशाचीही दादात नव्हती. एकूणच सुख वस्तू कुटुंबात होत्या. सध्या राज हा एकटाच आहे. आईशिवाय त्याला कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे आपले ऑफिसमधील काम आणि घर या व्यतिरिक्त त्याला कोणतेच काम नसते. रिकाम्या वेळेमध्ये तो आपला काही निवडक वेळ आपल्या मित्रांच्या बरोबर फिरायला जात होता. सध्याच्या तरुणाईप्रमाणे राज देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. त्याचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. इंस्टाग्रामवरील रील्स बघण्यात त्याचा वेळ अगदी मजेत जातो. सध्याच्या तरुणाईप्रमाणे आणखी पैसा आपल्याजवळ असावा. आलिशान गाडी, फ्लॅटबरोबरच इतर गोष्टी आपल्या पायाशी लोळण घालाव्यात. रुबाबदार जीवन जगावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला परतावा चांगला मिळतो या विचाराने
त्याने एका इसमाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवलेले होते. शनिवार दिनांक 7 जून 2025च्या दिवशी सुट्टी असल्याने राज घरीच होता. आई त्याच्या खोलीमध्ये चहा द्यायला आल्यावर सबा कुरेशी नावाच्या तरुणीचा त्याला फोन आला. त्याने तो उचलला नसला तरी आईकडून त्याला ती आपल्या घरी येणार असल्याचे समजले. या विचाराने तो आणखीनच अस्वस्थ झाला. सबा कुरेशी मात्र एकामागून एक कॉल करत होते. राज त्याकडे दुर्लक्ष करत होता. इतक्यात त्याला तिचा व्हिडिओ कॉल आला आणि आई समोर असल्याने तो उचलला. राज फोनवर बोलण्यात गुंतल्याने आई खोली बाहेर आली. इकडे राजबरोबर सबा दरडावणीच्या आवाजात बोलली, हे बघ, मला आता पैसे हवे आहेत. तू माझा कॉलही रिसीव करत नाहीस. तू असा वागत असेल तर मला तुझ्या घरी यावेच लागेल. त्यावर राज म्हणाला, घरी येऊ नको, आपण बाहेर भेटून या विषयावर बोलूया. ते मला काही सांगू नकोस, मी आता तुझ्या घराजवळच आलेले आहे, असे ती म्हणत असतानाच डोरबेल वाजली. राजच्या आईने दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक तरुण आणि तरुणी उभे होते. त्या दोघांनी काही न विचारताच दरवाजा आत ढकलला आणि ते तडक हॉलमध्ये आले. राज कुठे आहे असे त्यांना विचारले असता आईने राजच्या खोलीकडे बोट दाखवले. त्या दोघांच्या वागण्याने आई त्रस्त झाली, पण राजचे काहीतरी ऑफिशियल काम असेल असे समजून ते आपल्या खोलीत निघून गेले. इकडे सबा कुरेशी आणि तिचा मित्र राहुल परवाने हे दोघे राजच्या खोलीचा दरवाजा ढकलून राजसमोर उभे राहिले. हमारा कॉल रिसीव क्यों नहीं करता असे म्हणत त्याच्याशी मोठ्याने बोलू लागले. त्यांचा आवाज आईच्या कानावर गेला. खूप वेळ ते दोघे राजशी भांडत होते. नेमके कोणत्या विषयावर बोलणे चालू आहे हे आईच्या लक्षात आले नाही, म्हणून ती हॉलच्या दिशेने आली. त्याच वेळी सबा कुरेशी, राहुल परवाने आणि स्वतः राज हॉलमध्ये आले. तिथे ते दोघे राजशी मोठ्याने बोलत होते. त्यांचे ते धमकीवाजा बोलणे ऐकून राजची आई मध्ये पडली. तुम्ही माझ्या मुलाला असे का बोलत आहात असे तिने विचारताच त्या दोघांनी, ए म्हातारे, चल जा इथून. आपल्या आईला असे बोलल्याचे ऐकून राज दुःखी झाला, पण तो काही बोलूही शकत नव्हता. त्याचे ते हावभाव पाहून राहुल परवाने याला चेव आला आणि तो राजच्या आईला म्हणाला, आपल्या मुलाला समजावून सांग, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. यावर राजची आई राजला म्हणाली, काय रे भानगड काय आहे? यावर सबा म्हणाली, तुझ्या पोराला सांग लवकरात लवकर पैसे माझ्याकडे ट्रान्सफर करायला. त्यावर आईने सबाचा हात पकडला आणि कसले पैसे ग? आपल्या हात पकडल्याचे सबाला आवडले नाही. तिने त्या वृद्ध मातेचा हात झिडकारून टाकला. त्या सरशी तिच्या हातातून कळ आली. आई ग, एवढे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. हे दोघे आईला विनाकारण त्रास देतात ते पाहून तो म्हणाला, माझ्या आईचा काय दोष, तिला असे का करता? यावर निर्लज्जपणे सबा म्हणाली, आता असेच होईल, म्हाताऱ्याला कळ येईल तेव्हाच तुला अद्दल घडेल. असे म्हणत सबाने आईच्या गालावर थप्पड मारले. यावर राज आक्रमक झाला. त्याचा आक्रमकपणा पाहून त्या दोघांनी काढता पाय घेण्याचे ठरवले आणि ते दोघे तेथून निघून गेले. जाता जाता त्यांनी राजला धमकी दिली, तू जर पैसे ट्रान्सफर केले नाहीस तर तुझा तो व्हिडिओ व्हायरल करणार, मग बघ तुझी कशी फे होते ते. झालेल्या घटनेने राज घाबरला होता. ते दोघे निघून गेल्यावर तो धपकन सोप्यावर बसला. त्याची आई जवळ आली. तिच्या पायाला लागलेले होते, हातालाही लागलेले होते. विनाकारण त्या दोघांनी आईला त्रास दिल्याने राज आणखीनच दुःखी झालेला होता. त्याला आईची अवस्था बघवली नाही. आई तुला जास्त लागलं नाही ना? त्यावर भरल्या डोळ्याने आईने राजकडे पाहिले. त्याच्या डोळ्याची केविलवाणी नजर पाहून ती म्हणाली, नाही रे, फार लागलं नाही, मूव लावल्यावर बरं होईल. पण बाळा, तुला काय प्रॉब्लेम आहे हे मला सांग बघू. कुठल्या व्हिडिओबद्दल बोलत होते? त्यावर राज तिला म्हणाला, तू आई यावर विचार करू नकोस, काही करणार नाहीत ते. असे म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. खरं म्हणजे सबा आणि राहुलच्या धमकीने तो अस्वस्थ झालेला होता, पण आईला त्रास होऊ नये म्हणून आपला अस्वस्थपणा झाकण्यासाठी तो खोलीत निघून गेला. शनिवार दिनांक 5 जुलै 2025ची ती रात्र राज आणि त्याची आई डायनिंग टेबलवर जेवण करत होते. याआधी राज आईशी नेहमी खेळीमेळीने बोलत असे. डायनिंग टेबलवर तो दिवसभर काय घडलं याची आईला माहिती देत असे, पण सध्या तो आईशी अशा मनमोकळ्या गप्पा मारणे विसरूनच गेलेला होता. आज सुद्धा डायनिंगवर फक्त प्लेट्स आणि चमच्यांची खणखण सुरू होती. दोघे गप्प बसलेले होते. राजची आई
राजला जास्त उकसवून सुद्धा शकत नव्हते. आपल्या मुलाचा स्वभाव तिला माहिती होता. आपण जर त्याला प्रश्न विचारून भांडावून सोडले तर तो आणखी काळजी करत बसेल या विचाराने ती शांतपणे जेवत होती. थोड्या वेळामध्ये दोघांचे जेवण झाले. आईने भांडी बेसिनमध्ये ठेवली आणि ती आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली. राज तर केव्हाच आपल्या खोलीत गेलेला होता. जाताना त्याने दरवाजाही बंद केलेला होता. जेवण झाल्यानंतर राजला काहीतरी विचारायचे, त्याला प्रॉब्लेम काय आहे हे विचारायचे तिने ठरवलेले होते. राज काही सांगणार नाही हे तिला माहीत असून सुद्धा राजचा वाढलेला अस्वस्थपणा तिला काळजीत टाकत होता. पण त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतल्याने तिने तो विचार सोडून दिला आणि ती झोपी गेली. मध्यरात्री अचानक तिला आवाजाने जाग आली. राज उलट्या करत असल्याचे तिला दिसले. अरे काय होतंय रे, बरं वाटत नाही का? डॉक्टरांना बोलवू का? राजने आईकडे पाहिले. नको ग आई, मी बरा आहे. झोप लागली की बरं वाटेल. नक्की ना? आईचा काळजीयुक्त स्वर. हो ग, तू जाऊन निवांत झोप, राज म्हणाला. त्याच्या या आश्वस्त बोलण्याने ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. नेहमीप्रमाणे तिला जाग आली. राज मात्र अजून उठला नव्हता. एव्हाना तो लवकर उठून वॉकिंगला जात असतो, पण आज तो उठलेला नव्हता. कालच्या उलट्यामुळे त्याला झोप लागली की काय असे म्हणत ती राजच्या खोलीत आली आणि राजला उठवू लागली. राज मात्र उठायचे नाव घेईना. त्याची एकूण अवस्था पाहून तिला शंका आली आणि तिने आपल्या लेकीला फोन लावला. ते आल्यानंतर त्या दोघींनी राजला कुपर हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता राजने काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले आहे आणि त्यामुळेच त्याची अवस्था अशी झाली आहे असे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू झाले, पण तो वाचू शकला नाही. राजचा मृत्यू झालेला होता. ही आत्महत्या होती. त्यामुळे वैद्यकीय सूत्रांनी या घटनेची माहिती वाकोला पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलीस तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्याने राजच्या मृतदेहाची पाहणी करून वैद्यकीय अहवालही घेतला. त्यानुसार राजने विषप्राशन केल्याचे समजून आले. हा आत्महत्येचा प्रकार असल्याने त्याची नोंद वाकोला ठाण्यामध्ये करण्यात आली. पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी राजच्या आईचा प्राथमिक जबाब घेतला असता तिने सर्व परिस्थिती पोलिसांना सांगितली. राज कोणत्या तरी टेन्शनमध्ये होता. त्याला धमकावण्यासाठी आलेल्या तरुण तरुणीबद्दलही तिने सांगितले. पोलिसांच्या सारी बाब लक्षात आली आणि त्याने राजच्या खोलीत एखादी सुसाईड नोट मिळते का याची पाहणी करण्याचे ठरवले. राजच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना राजच्या खोलीत 3 पानाचे एक पत्र मिळाले. त्यावरून राजने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण आत्महत्या का आणि कुणामुळे करत आहोत याची माहिती लिहिली होती. त्यावरून राजच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध मॉडेल सबा कुरेशी आणि राहुल परवानी हे दोघे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. राहुल परवानी आणि प्रसिद्ध मॉडेल सबा कुरेशी या दोघांनी ब्लॅकमेल करून माझे सारे पैसे लुटून कपलक केले आहे. तरी ते पैसे मागण्याचे थांबत नाहीत. त्यांनी माझी सर्व जमापुंजी संपवली. त्यांनी मला कंपनीच्या अकाउंटमधून हेराफेरी करायला भाग पाडले. राहुल शेरू परवानी वयवर्षे 26 आणि सबा इक्बाल अहमद कुरेशी वयवर्षे 22 या दोघांनी माझा समलैंगिकचा एक व्हिडिओ दाखवून राहुलने माझ्याकडून 2,44,80,000 आणि सबा कुरेशी हिने 2,60,000 रुपये वसूल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी माझ्या नावावर एक आलिशान कार खरेदी केली असून त्याचे हप्ते सुद्धा मीच भरत आहे. या साऱ्या प्रकाराने मी अस्वस्थ झालेलो आहे. या संबंधी आईला कोणतीच माहिती नसल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. एका पानावर त्याने सबा कुरेशी आणि राहुल परवानी यांचे कारनामे तर दुसऱ्या पानावर त्याने आईसाठी माफीनामा लिहिलेला होता. तिसऱ्या पानावर त्याने कंपनीच्या खात्यातून हेराफेरी केल्याबद्दल कबूलनामाही लिहिलेला होता. यामध्ये त्याने ऑफिसमधील सहकर्मचारी दीपा लकानी हिची माफी मागितली होती. मी आपला विश्वास तोडला आहे. खरे तर माझा इरादा विश्वास तोडण्याचा नव्हता. मला तसे करण्यास भाग पाडले गेले. कंपनीच्या अकाउंट स्टेटमध्ये मीच हेराफेरी केली असून त्यामध्ये कुणाचाही सहभाग नाही याची कल्पना श्वेता आणि जयप्रकाश यांना बिलकुल नाही. त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करू नका. एकूणच आर्थिक अडचणीवरून राजने आत्महत्या केली होती. त्याला सबा कुरेशी आणि राहुल परवानी यांनी आर्थिक अडचणीत आणले होते हे या पत्रावरून समजल्यावर पोलिसांनी वाकोला पोलीस ठाण्यामध्ये राज लीला मोरे याच्या आत्महत्या प्रकरणी
राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 308, 238(3) आणि 35 यानुसार गुन्हा दाखल केला। या संदर्भानुसार राजलीला मोरे याच्या आईकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने सबा कुरेशी आणि राहुल परवानी हे दोघे शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी घरी आले होते। त्यांनी राजला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती। त्या दिवसांपासून राज हा अस्वस्थ होता। सबा आणि राहुल हे दोघे वारंवार राजला धमकी देत असत। राजने याविषयी पोलीस तक्रार केलेली होती, पण त्याविषयी काही कारवाई न झाल्याने या दोघांचे घरी जाण्या इतपत आणि राजला आणि त्याच्या आईला धक्काबुक्की करण्याचे धाडस झालेले होते। राजच्या आईने मोठ्या मुश्किलीने आपल्या मुलाला विश्वासात घेत राजकडून त्याच्या अस्वस्थ होण्याचे कारण जाणून घेतले होते। त्यावेळी राजने सांगितले होते की सबा आणि राहुल या दोघांच्या जाळ्यात मी अडकत चाललेलो आहे। 2024 साली इंस्टाग्रामवरून सबा आणि राहुल यांच्याशी दोस्ती झालेली होती, पण तो केवळ दोस्तीचा दिखावाच होता। या 18 महिन्यामध्ये त्यांनी राजला पैसे देण्यास मजबूर केले होते। पोलिसांनी या साऱ्या प्रकाराचा उलगडा लावण्याचे ठरवले। त्यांनी केलेल्या तपासामध्ये पुढील सारा प्रकार उघडकीस आला होता। जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये राज मोरे हा थकून भागून घरी आलेला होता। आपले मन रमवण्यासाठी तो मोबाईलवर रील्स पाहत असतानाच त्याची नजर एका रील्सवर गेली। इंस्टाग्रामवर एका सुंदर तरुणीचे फोटो दिसत होते। खूपच सुंदर तरुणी होती। तिचे फोटो आवडल्याने त्याने तिला फॉलो केले। इतकेच नव्हे, तिला सबस्क्राईबही केले। त्यानंतर जेव्हा जेव्हा तो इंस्टाग्राम उघडत असे तिचे फोटो त्याला दिसत असत, तो लगेच लाईक करत असे। त्यानंतर त्या तरुणीने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि त्याचा मोबाईल नंबरही मागून घेतला। ती एक मॉडेल होती। सबा इक्बाल अहमद कुरेशी असे तिचे नाव होते। एका सुंदर मॉडेलने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मोबाईल नंबरही घेतल्याने राजला खूप आनंद झाला होता। त्याला आकाश ठेंगणे झाले होते। आता दोघांचे बोलणे वाढू लागले होते। इकडे सबाने राजचे प्रोफाईल चेक केले असता तो एका मोठ्या कंपनी भल्या मोठ्या पगारावर काम करत असल्याचे पाहून तिचे डोळे चमकले। आपल्याला मालदार बकरा मिळाला असे म्हणत तिने त्याला भेटीला बोलवण्याचे धाडस दाखवले। राजला तर तिच्या या कृतीने खूपच आनंद झाला होता। तो तिला भेटण्यास तयार झाला। शनिवारच्या संध्याकाळी एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये भेट घेण्याचे ठरले होते। राज अगदी तयार होऊन त्या रेस्टॉरंटमध्ये गेला। सबा कुरेशी तिथे आधीच आलेली होती। तिच्यासोबत एक तरुणही होता। सबा कुरेशीने पुढे होत हस्तांदोलन केले आणि आपल्या सोबत असलेल्या तरुणाशी ओळखही करून दिली। तो तरुण राहुल शेरू परवानी होता। या भेटीतच तिने राजला सांगितले की मी शेअर मार्केटिंगचा बिझनेस करणार आहे। त्याबद्दल राहुल परवानी याला अधिक माहिती आहे। यासाठी मला तुझी मदत हवी आहे। यावेळी या तिघांच्यामध्ये खूप वेळ चर्चा झाली। राज तर सबाच्या अदांनी घायल झालेला होता। राहुल परवानी देखील बोलण्यामध्ये लागवे आणि चतुर होता। त्याने राजला प्रभावित केले। आपण यांच्या सहाय्याने आणखी पैसा कमावू शकतो याची खात्री राजला वाटू लागली होती आणि तो त्यांच्या जाळ्यामध्ये अलगद अडकला होता। यानंतर फोनवरून सबा आणि राज यांच्यामध्ये बोलणे होऊ लागले। आता ते दोघे एखाद्या एकांत ठिकाणीही भेटू लागलेले होते। राज तर तिच्या सौंदर्याने घायल झालेला होता। तिच्यावर पैसे खर्च करण्यात त्याला काहीच वैषम्य वाटत नव्हते। इतकेच नव्हे तर सबा आणि राहुलच्या सांगण्यावरून तो शेअर बाजारात सुद्धा पैसे गुंतवू लागला। सबा तर वेगवेगळी कारणे सांगून त्याला लुटत होती। जमा पुंजीतील पैसे अशा रीतीने खर्च होऊ लागल्यावर राज थोडा भानावर आला, पण आता उशीर झालेला होता। तो पुरता त्या दोघांच्या जाळ्यामध्ये फसलेला होता। आधी गोड गोड बोलून आणि नंतर धमकी देऊन या दोघांनी राजला पुरे लुटलेले होते। सोशल मीडियावरची ही मैत्री राजला आता मात्र खूपच महागात पडलेली होती। जवळजवळ 3 करोड रुपयाला ही मैत्री पडलेली होती। राजकडून पैसे देण्यासाठी नकार वाढू लागल्यानंतर या दोघांनी आपले हत्यार बाहेर काढले। त्यांनी राजला त्याचे खाजगी व्हिडिओ लीक करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली। यानंतर राजला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही आणि त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली। पोलिसांनी सबा कुरेशी आणि राहुल परवानी या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला आहे।
ऑनलाईन सट्टेबाजी, कॉल गर्ल्स आणि लक्झरी हॉटेलचा खर्च करायला लावून राजला कंगाल केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. राहुल याने हेही सांगितले की राज मोरेचा एक खासगी व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला असून तो ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत होते. या साऱ्या घटनेवरून हे मात्र स्पष्ट झाले की सोशल मीडियामुळे जग जवळ येत चालले आहे. ही बाब किती चांगली असली तरी यामध्ये विकृत मनोवृत्तीचे आणि लबाड लोकच जास्त जवळ येत आहेत आणि या झगमगणाऱ्या दुनियेला भुलून अनेक तरुण यास बळी पडत आहेत हे मात्र नक्की.